चला आज ना मी इथे तळलेल्या पोह्यांचा छान असा चिवडा बनवला होता. त्या अगोदर मला सकाळची जी काही कामे होती ती आवरायची होती, तर ती सगळी कामे आवरली होती आणि पापडाचं थोडं पीठ शिल्लक राहिलं होतं. तर म्हटलं चला तेच भिजवून ठेवूया, म्हणजे आपण कधी पण पीठ भिजवल्यानंतर पापड बनवू शकतो. त्यासाठी ते पीठ छान असं भिजायला ठेवलं. त्यानंतर मी काल जे तांदळाचे खिशीचे पापड बनवले होते ते थोडे ओलसर होते. म्हटलं चला इथे बाहेर गॅलरीत ऊन आलं होतं तर तिथे वाळायला घातलं. त्यानंतर हे बर्नर मी 1-1.5 तासापूर्वी भिजत ठेवलं होतं. तर ते मला घासून घ्यायचे होते, तर ते ब्रशच्या सहाय्याने छान असं घासून घेतलं. त्यानंतर दुपारी पोह्यांचा चिवडा बनवायला घेतला तळलेला. त्यासाठी ते बेसिक साहित्य घेतलेलं होतं. नंतर मग गॅसवरती कढई ठेवली. कढईमध्ये तेल टाकलं. तर तेल पण छान असं कडक आपल्याला गरम होऊन द्यायचं होतं. त्यानंतर इथे पहिल्यांदाच मी इथे पोहे तळायला घेतले. पोहे पण छान असे खरपूस होईपर्यंत तळून घेतले. त्यानंतर मक्याचे पोहे तळायचे होते, ते पण छान असे खरपूस होईपर्यंत तळून घेतले. सगळे जिन्नस आपल्याला खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे होते. त्यासाठी ते नंतर शेंगदाणे पण छान असे तळून घेतले. लसूण तळून घेतला, कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या पण छान अशा खरपूस होईपर्यंत तळून घेतल्या. त्यानंतर इथे गरम तेलातच चिवडा मसाला टाकून छान अशी फोडणी दिली. ते पण मिश्रण यामध्ये मिक्स केलं आणि ते छान असं मिक्स करून घ्यायचं होतं. तर ते मिश्रण थोडं गरम होतं, तर चमच्याच्या सहाय्याने मी छान असं मिक्स करून घेतलं. त्यानंतर दोन्ही हाताने मिक्स केला, तर इथे चिवडा तयार झाला होता. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाय.